अरे देवा, सेन्सेक्स आणि निफ्टी जबरदस्त घसरले हा. घाबरू नका, आत्ता नाही घसरले. पण असं वाक्य तुम्ही कुठेतरी कधीतरी कुणाकडून तरी ऐकलंच असेल. पण याचा तुम्ही कधी विचार केलाय का? निफ्टी म्हणजे काय, सेन्सेक्स म्हणजे काय? तेच तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही फॉलो केलं नसेल तर पटकन जाऊन फॉलो करा. मंडळी, आपल्या देशात 2 महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज आहेत. एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या दोघांचे वेगवेगळे इंडेक्स आहेत. NSEचा आहे निफ्टी 50, ज्यामध्ये टॉप ॲक्टिव्हली ट्रेडेड 50 कंपन्या आहेत. आणि BSEचा आहे सेन्सेक्स, ज्यामध्ये टॉप ॲक्टिव्हली ट्रेडेड 30 कंपन्या आहेत. इथंपर्यंत तरी कळालं सेन्सेक्स म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय. आता ह्या कंपन्या सिलेक्ट करण्याची एक प्रोसेस आहे, ती आता जाणून घेऊया. या कंपन्या मेनली सिलेक्ट केल्या जातात कंपनीच्या फ्री फ्लोट कॅपिटलवरती. फ्री फ्लोट कॅपिटल म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये ॲक्टिव्हली जास्तीत जास्त ट्रेडिंग झालेलं आहे. आता ह्या 50 कंपन्या, ह्या 30 कंपन्या, याची लिस्ट फिक्स असेल का? तर नाही. या कंपन्यांच्या लिस्टवरती प्रत्येक 6 महिन्याला रिव्ह्यू होत असतो आणि यात जर काही चेंजेस झाले तर ते मार्च, जून आणि सप्टेंबर या महिन्यांच्या लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये या लिस्टमध्ये चेंजेस होतात आणि याची नोटीस आपल्याला 4 आठवडे आधी मिळत असते. आता या निफ्टी आणि सेन्सेक्सचा आपल्याला उपयोग काय होतो? यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की आजच्या सेशनमध्ये मार्केट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ही होती निफ्टी आणि सेन्सेक्सबद्दलची माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यावरती डिटेल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर लवकरच आणणार आहे. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करून ठेवा. थँक्यू.